नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 24 डिसेंबर 2023 रोजी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक जो पेपर झालेला आहे त्या पेपरमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न हे विचारण्यात आलेले होते। एकूणच या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांकडून व परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या सांगण्यावरून आजच्या या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पेपरमध्ये कशा पद्धतीचे व कोणते प्रश्न होते ते या ठिकाणी पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता आजचा जो पेपर झालेला आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पेपर तो कशा पद्धतीने होता तो या ठिकाणी आपण पाहूया। पहिला प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, आज विचारण्यात आलेला, देशातील पहिले व जगातील दुसरे लष्करी संग्रहालय कोणत्या राज्यात साकारण्यात येत आहे? बघा कोणत्या राज्यामध्ये साकारण्यात येत आहे देशातील पहिले व जगातील दुसरे लष्करी संग्रहालय? मध्य प्रदेश या राज्यामध्ये साकारण्यात येत आहे। पुढचा प्रश्न पहा, राज्यघटनेची मूलभूत रचना सिद्धांत ही संकल्पना सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यामध्ये सर्वप्रथम मांडली? बघा कशा पद्धतीचे प्रश्न या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये विचारत आहेत। बघा परीक्षेची पद्धत, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्याची पद्धत कशा पद्धतीने प्रश्न विचारत आहेत पहा। केशवानंद भारती खटला हे राज्यघटनेची मूलभूत रचना सिद्धांत ही संकल्पना सर्वोच्च न्यायालयाने या खटल्यामध्ये सर्वप्रथम मांडली। पहा पुढचा प्रश्न, हिंगोली शहर हे कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे? बघा कशा पद्धतीचे प्रश्न आजच्या या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे। कयाधू या नदीच्या काठावरती हिंगोली हे शहर वसलेलं आहे। पहा पुढचा प्रश्न, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या आईचे नाव काय आहे? तर बघा काय आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या आईचे नाव? स्वरूपा राणी हे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या आईचे नाव आहे। पहा पुढचा प्रश्न, महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार खालीलपैकी कोणाला जाहीर केला आहे? बघा या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांना माहीतच असेल 100%। आपल्या महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? आप्पासाहेब धर्माधिकारी यांना आपल्या महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे। पुढचा प्रश्न पहा, जय जय महाराष्ट्र माझा हे गीत कोणत्या कवीने लिहिले आहे? बघा सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने देखील हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत, त्यामुळे महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी स्टार करून नोट डाऊन करून घ्या। बघा जय जय महाराष्ट्र माझा हे गीत कोणत्या कवीने लिहिलेलं आहे? सगळ्यांना याही प्रश्नाचं उत्तर माहीतच असेल। राजा निळकंठ बडे हे जय जय महाराष्ट्र माझा हे गीत या कवीने लिहिलेलं आहे। पहा पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या दिवशी भारतात अभियंता दिवस साजरा करतात? तर बघा कोणत्या दिवशी साजरा करतात अभियंता दिवस? 15 सप्टेंबर या दिवशी संपूर्ण भारतामध्ये अभियंता दिवस हे साजरा करतात। पुढचा प्रश्न पहा, जागतिक व्यापार संघटनेचे ज्याला आपण वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणतो WTO चे मुख्यालय कोठे आहे? तर बघा कोठे आहे WTO चे मुख्यालय? जिनिव्हा या ठिकाणी जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय आहे। पहा पुढचा प्रश्न, खालीलपैकी भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे? तर बघा कोणता आहे आपल्या भारताचा राष्ट्रीय वृक्ष? सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहीतच असेल। वड हे काय आहे? आपल्या भारत देशाचा राष्ट्रीय वृक्ष आहे। पुढचा प्रश्न, पैठण तालुका कोणत्या संतांची जन्मभूमी म्हणून ओळखली जाते? बघा कशा पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। पहा पैठण तालुका कोणत्या संतांची जन्मभूमी आहे? संत ज्ञानेश्वर या संतांची जन्मभूमी म्हणून पैठण हा तालुका या ठिकाणी ओळखला जातो। पुढचा प्रश्न, मीनाक्षी मंदिर भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर बघा कोणत्या राज्यामध्ये आहे मीनाक्षी मंदिर? आपल्या भारतातील तामिळनाडू या राज्यामध्ये आहे। पुढचा प्रश्न, राज्यातील पहिला डिजिटल जिल्हा कोणता? तर बघा कोणता आहे आपल्या राज्यातील पहिला डिजिटल जिल्हा? नागपूर हे काय आहे? राज्यातील पहिला डिजिटल जिल्हा आहे। पुढचा प्रश्न,
मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? तर बघा, कोणती आहे मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी, असे प्रश्न तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. बघा, यकृत हे काय आहे विद्यार्थी मित्रांनो? मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. पुढचा प्रश्न, बेडसा हे गुंफा मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा, कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बेडसा हे गुंफा मंदिर? पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात? तर बघा, कोणाला म्हणतात मराठी भाषेचे पाणिनी? दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी असे म्हणतात. पुढचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. बघा, ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आली? बघा, कशा पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आजच्या या परीक्षेमध्ये. 1965 या वर्षी ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात ही करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, गडचिरोली जिल्हा स्थापना दिवस टिंबटिंब आहे. तर बघा, कधी आहे गडचिरोली जिल्हा स्थापना दिवस? 26 ऑगस्ट या दिवशी गडचिरोली जिल्हा स्थापना दिवस आहे. पुढचा प्रश्न, अजीवनसत्व अभावी कोणता आजार होतो? तर बघा, कोणता आजार होतो अजीवनसत्व अभावी? रातांधळेपणा हा आजार होतो. बघा, जीवनसत्वावर आधारित तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये सर्रास प्रश्न विचारण्यात आलेले होते. बघा, पुढचा प्रश्न, खाई त्याला खवखवे या म्हणीचा विरुद्ध अर्थाची म्हण ओळखा. बघा, काय होतो या अर्थाचा विरुद्ध अर्थाचं म्हण? कर नाही त्याला डर कशाला, असा या ठिकाणी खाई त्याला खवखवे या म्हणीचा विरुद्ध अर्थ आहे. पुढचा प्रश्न, मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्य कार्यालय कुठे आहे? तर बघा, कोठे आहे आपल्या मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्य कार्यालय? वाई या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न, जे चकाकते ते सोने नसते या वाक्याचा प्रकार कोणता आहे? बघा, मिश्र जो आहे तो या वाक्याचा प्रकार आहे. पुढचा प्रश्न, अटलांटिक महासागर पार करणारी महाराष्ट्राची पहिली महिला कोण आहे? बघा, कशा पद्धतीचे जीकेवर आधारित प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. आरोही पंडित ही जी आहे ती अटलांटिक महासागर पार करणारी महाराष्ट्राची पहिली महिला आहे. पुढचा प्रश्न, दुधाचे सत्व मोजण्यासाठी कोणते साधन वापरले जाते? तर बघा, लॅक्टोमीटर हे जे साधन आहे ते दुधाचे सत्व मोजण्यासाठी वापरले जाते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिला मेगा टेक्स्टाईल पार्क करण्यात आला आहे. तर बघा, कोठे करण्यात आलेला आहे महाराष्ट्रातील पहिला मेगा टेक्स्टाईल पार्क? नांदगाव पेठ म्हणजे अमरावती या ठिकाणी हे पार्क करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात राज्यात जंगलाखालील क्षेत्रांचे प्रमाण टिंबटिंब आहे. तर बघा, किती आहे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जंगलाखाली क्षेत्राचे प्रमाण? 21% हे प्रमाण आहे. त्यानंतर या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पेपरमध्ये एकूणच सर्वेइंग, बिल्डिंग मटेरियल्स, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन आणि इमारत आरेखन यावर देखील टेक्निकल प्रश्न होते, असा विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार व परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या सांगण्यावरून होते. एकूणच या टेक्निकल घटकावरती देखील जास्तीत जास्त भर देण्यात आलेला होता. त्याच्यामध्ये सर्वेइंग, बिल्डिंग मटेरियल्स, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन आणि इमारत आरेखन याही घटकावरती प्रश्न विचारण्यात आलेले होते, असा विद्यार्थ्यांचा मत आहे. तर अशा पद्धतीने एकूणच 24 डिसेंबर 2023 रोजी जो झालेला पेपर आहे तो म्हणजे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पेपरमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न होते ते या ठिकाणी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या सांगण्यावरून व परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या अनुभवावरून आजचा हा खास व्हिडिओ सर्व परीक्षार्थींसाठी बनवण्यात आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आमचे अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.